हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 49. सीडच्या प्रश्नांचं उत्तर जर आपण सीडला दिलं तर ह्या क्षणी तो स्वतःच्या जीवाचं बरं वाईट नक्कीच करून घेईल, अशी भीती संग्रामच्या मनात घर करून गेली होती. स्वतःच्या हट्टापायी आपण आपल्या भावाचं आयुष्य खराब केलंय ह्याची जाणीव आज संग्रामला झाली होती. कधीही सीडला बघता न विरघळणारा संग्राम आज सीडचा आक्रोश बघून मात्र थोडा नरम पडला होता. मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त कर, प्लीज आन्सर मी. दोन्ही हात जोडतच सीड संग्रामला विनवणी करू लागला. आता पुढे. प्रत्येक गोष्टीला धरून लहान मुलांसारखं रडणं आणि हट्ट करणं बंद कर. आम्हाला नाही आवडत तुझा हा स्वभाव, संग्राम म्हणाला. छकुली कोणाची मुलगी आहे? संग्रामला पुन्हा प्रश्न करताना सीड अक्षरशः थरथरू लागला होता. तुझीच आहे, संग्राम उत्तरला. खोटं नको बोलूस आमच्याशी, प्लीज, म्हणत सीडने रडतच संग्रामच्या छातीवर डोकं टेकले. संघर्ष करून तो खरंच थकला होता. त्या क्षणी संग्रामचा हातसुद्धा आपसुकच सीडच्या पाठीवर गेला. छकुलीला सांभाळ आणि आम्हाला मुक्त कर ह्या सगळ्यातून, सीड रडतच म्हणाला. सिद्धराज, मला काय बोलायचं ते ऐकून घ्या ना प्लीज, आद्या त्याच्याजवळ येतच म्हणाली. त्याचा हात पकडत ती त्याला काही बोलणार तोच सीडने तिचा हात झटकला आणि तो संग्रामच्या मागे लपला. ही नको, हिला जायला सांग. आम्हाला फसवलंय सगळ्यांनी. सम्राट खूप वाईट वागलाय आमच्यासोबत. सीड एक एक शब्द जोडून बोलण्याचा प्रयत्न करू लागला. छातीतून कळा त्याला जाणवू लागल्या होत्या. भाई, त्यांना त्रास होतोय. सिद्धराजची अवस्था बघता आद्या किंचाळली. सीड छाती धरून होता. आद्या आणि सम्राटचं लग्न खूप मोठा मानसिक धक्का त्याला देऊन गेलं होतं. सिद्धराज, संग्रामने त्याला स्वतःचा आधार देत बेडवर बसवलं. आद्या पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्या समोर आली. पाणी प्या, आद्या म्हणाली. सीडने तिच्या हातातून ग्लास फेकून दिला. रूमभर सर्वत्र काचा पसरल्या होत्या. बाबा, छकुलीने सीडला आवाज दिला. राजचा आधार घेत ती त्या खोलीत आली. राजचा हात सोडून सीडजवळ ती येऊ लागली. पिलू लागेल तुला, सीड मोठ्यानेच ओरडला. समोरच असलेल्या संग्रामला बाजूला करत सीड पळतच सानिध्यजवळ गेला. पायात खुपसणाऱ्या काचेच्या तुकड्यांची सुद्धा त्याने पर्वा नाही केली. सानिध्याला हृदयाशी कवटाळून घेत तो तिला मिठी मारून खालीच बसला. अंग अजूनही थरथरत होतं त्याचं. पायात खुपसलेल्या काचांनी त्याच्या पायांचे रक्तरंगीत ठसे सर्वत्र उमटले होते. छकुली प्रेमाने त्याची पाठ थोपटत त्याला शांत करत होती. पाठीवरून फिरणारे छकुलीचे नाजूक हात त्याच्या घावावर मलम पसरवण्याचे काम करत होते. तू नको ना ललू, आम्हाला नाही आवडत तू असं लल्ला मग, सीडच्या मिठीत शिरतच ती म्हणाली. पाठीवरून फिरणारे हात ती त्याच्या छातीवर फिरवत त्याला शांत करू लागली. सीडने तिचे हात स्वतःच्या हातात पकडत त्यावर ओठ टेकवले. आद्या डोळ्यात पाणी आणत त्या दोघांकडे पाहू लागली. आद्या, तू बाहेर हो, संग्राम आद्याला राग दाखवतच म्हणाला. तुम्ही तरी, आद्या पुढे काही बोलायला जाणार तोच संग्रामने पंजा दाखवत तिला थांबवले. एकही शब्द नकोय, निघायचं इथून. वाघ जसा डरकाळी फोडतो तशी डरकाळी संग्रामने आद्यावर फोडली. रागाने पेटून उठलेली त्याची ती नजर बघून आद्या घाबरली. आई, राजसुद्धा घाबरून तिला बिलगला. राजकडे बघून संग्राम पुन्हा नरम पडला. भाई, तिच्यावर ओरडू नकोस. सीडचं आद्यावर असणारं प्रेम बोलून गेलं. संग्राम आणि आद्या दोघेही सीडकडे पाहू लागले. पेशवेजीत नाही, हे आमचं घर आहे. आम्हाला आमच्या घरी वादविवाद नको आहेत, सीड उत्तरला. संग्रामने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत डॉक्टरांना बोलवून घेतलं. खोलीभर झालेल्या काचा लहान मुलांच्या पायात बोचू नये म्हणून तो त्या उचलू लागला होता. तासाभराने डॉक्टर आले. डॉक्टर येईपर्यंत सीड मात्र थरथर कापत होता.
सीडची मानसिक हालत बघता डॉक्टरांनी त्याला झोपेचं इंजेक्शन दिलं. पायाला बँडेज बांधून औषधांची नावं उतरवलेलं डिस्क्रिप्शन त्यांनी संग्रामच्या हातात सोपवलं. संग्राम डिस्क्रिप्शनवर नजर फिरवू लागला. त्याला काही वाळायच्या आधीच आध्याने डिस्क्रिप्शनचा कागद संग्रामच्या हातून काढून घेतला. मी घेऊन येते औषध, म्हणत ती घाई गडबडीतच तिथून बाहेर जाऊ लागली. संग्राम तिला आवाज द्यायला जाणार, पण ती तिथून दिसेनाशी झाली. तुमची फीज? संग्रामने डॉक्टरांना प्रश्न केला. डॉक्टरांना सोडायला म्हणून तो दारापर्यंत गेला. त्यांना सोडून तो पुन्हा आत आला तसं सोफ्यावर हाताची घडी घालून शांत बसलेल्या राजवर त्याची नजर गेली. कपाळावर आट्या आणत तो त्याच्याकडे टकामका पाहत होता. असं काय बघतोयस? भूक लागली आहे का? संग्रामने विचारलं. मला राग आलाय, राज घाल फुगवतच म्हणाला. तो पण येतो का तुला? राजच्या जवळ येतच संग्रामने त्याला विचारलं. राज सोफ्यावर उठून उभा राहिला, पण संग्रामपर्यंत उंची त्याला गाठता येत नव्हती. सोफ्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या चौकोनी उशांचा थर त्याने एकावर एक रचला आणि त्यावर चढून तो उभा राहिला. त्यातल्या त्यात त्याने संग्रामच्या नाकापर्यंत उंची गाठली. परत माझ्या आईला दम नाही आहे द्यायचा. नजरेत राग आणत चाफेकळी संग्रामच्या नजरेसमोर फिरवतच राजने त्याला धमकावलं. नाहीतर काय करणार? संग्रामने हाताची घडी घालत त्याला उलट प्रश्न केला. माझ्या डॅडला नाव सांगेल मी. माझ्या डॅडकडे भरपूर शक्ती आहे. तुम्हाला एकच फाईट दिली ना, मग तुम्ही त्या तिथे दूर कुठेतरी जाऊन पडणार. मला असं वाईट वागायला फोर्स नका करू. समजूतदारपणाचे बोल गातच राज म्हणाला. त्याच्या बोलण्यावर खरं तर संग्रामला हसू आलेलं, पण कसंबसं त्याने स्वतःच्या हसूवर नियंत्रण मिळवलं. संग्रामने अंगावरील टी-शर्ट उतरवलं. स्वतःची मसल तो त्याला दाखवू लागला. ह्यापेक्षा जास्त ताकद तर तुझ्या डॅडची नसणार. उजवी भुवई वर उडवतच त्याने राजला विचारलं. नसली तरी माझा डॅडच जिंकणार. तुम्ही माझ्या आईला दम द्यायचा नाही. मला राग येतो. राज संग्रामला राग दाखवतच म्हणाला. तुझ्या आईला मी इथून जायला सांगितलं, मग का थांबली ती इथे? अंगावर पुन्हा टी-शर्ट चढवतच संग्रामने त्याला विचारलं. बाबाला बरं नाही म्हणून थांबली ती. तसं पण आम्ही मुंबई सोडून जाणार आहोत. माझ्या डॅडीने मोठं घर घेतलंय. ह्या घरापेक्षा पण खूप मोठं. तिथे स्विमिंग पूल पण असणार. मग मी आणि डॅडी रोज स्विमिंग करायला जाणार. मी तर छकुलीला पण घेऊन जाणार आहे. सोफ्यावरून टुनकर खाली उडी मारतच राज म्हणाला. अजून काय काय स्वप्न रंगवली तुझ्या डॅडीने ते पण सांगूनच टाक. त्याची सगळी स्वप्न मी माझ्या पद्धतीने रंगवतो. कपाळावरील शिरात आणतच संग्राम म्हणाला. तोच आध्या धापा टाकत तिथे आली. तिच्याकडे रागभऱ्या नजरेने बघत संग्रामने तिच्या हातातून औषधं काढून घेतली आणि सरळ आत निघून गेला. छकुली सीडच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत त्याच्या उशाजवळ बसून होती. संग्रामने औषधं टेबलावर ठेवली. बाबा झोपलाय ना, त्याला थोडा वेळ झोपू देत. तू ये माझ्याकडे. छकुलीला स्वतःजवळ घेतच संग्राम म्हणाला. तो उठल्यावर त्याला मी दिसली नाही, मग तो पलतलं घाबलेल. मी इथेच बसते त्याच्याजवळ, छकुली म्हणाली. पण मुसूमुसू रडणं तिचं चालूच होतं. तो एवढ्यात नाही उठणार ग चिमणी. तो उठल्यावर आपण दोघे मिळून त्याच्याजवळ येऊ. आता तू रडणं थांबव आणि जेवून घे. मी तुझ्यासाठी काय ऑर्डर करू सांग? पिझ्झा मागू? संग्रामने विचारलं. छकुलीने हुंदके देतच नाही म्हटलं. नको ना ग रडू चिमणे. आम्ही आहोत ना. तुझ्या बाबाला लवकर बरं करू. संग्राम तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. आम्हाला दुखतंय म्हणून आम्ही ललतोय, छकुली रडतच म्हणाली. काय दुखतंय माझ्या चिमणीला? संग्रामने विचारलं. कंबल दुखते. हुंदका देतच ती रडली. मग आता डॉक्टर आले तेव्हा का नाही बोलली तू? संग्रामने प्रश्न केला. आम्हाला भीती वाटली. त्यांच्याकडे इंजेक्शन होतं, म्हणत तिने संग्रामला घट्ट मिठी मारली. मी असताना तुला इंजेक्शन थोडी ना दिलं असतं त्यांनी. आम्ही त्यांना दम नसतं का दिला? संग्राम तिची पाठ चोळतच म्हणाला. आम्ही बाबाला थोलावेल उठवू काय? छकुलीने विचारलं. त्याला का उठवणार तू? संग्रामने तिला प्रतिप्रश्न केला. त्याने पाठीला क्रीम लावून मालिश केली असती की बरं वाटलं असतं, छकुली म्हणाली. आम्ही करतो मालिश. कोणती क्रीम लावायची? संग्रामने प्रश्न केला. बाबा लावतो ती, छकुली उत्तरली. बाबा कोणतीवाली क्रीम लावतो? संग्रामने विचारलं. डॉक्टर लांतीने दिलेली, छकुली म्हणाली. बाबा औषधं कुठे ठेवतो ते तरी माहिती आहे का? संग्रामने विचारलं.
नाही माहिती, म्हणत सानिध्याने हुंदका दिला. संग्रामने सानिध्याला बेडवर बसवलं. तू इथे बस, आम्ही बघतो, म्हणत तो खोलीत असणारे ड्रॉवर चाळू लागला. हे बघ, ही वाली आहे, संग्रामने विचारलं. वाश बघू, म्हणत सानिध्याने त्याच्याजवळ क्रीम मागितली. संग्रामने तिच्या हातात दिली. नाकासमोर धरत ती त्या क्रीमचा वास घेऊ लागली. ही वालीच वाटते, म्हणत तिने क्रीम पुन्हा संग्रामच्या हातात दिली आणि रडतच ती बेडवर पालथी पडली. संग्राम तिची पाठ रगडू लागला. बाजूलाच झोपलेला सीडचा हात ती स्वतःच्या हातात पकडत एकटक त्याच्याकडे बघत होती. संग्राम तिचं जे काही चालू आहे ते बघण्याचं काम फक्त करत होता. सीड का ललत होता, छकुलीने विचारलं. त्याला दुसरं काही येतं का, संग्रामने प्रश्न केला. सगळं येतं त्याला, हुशाला येतो, सीडची बाजू घेतच सानिध्या म्हणाली. तुला बरं वाटतंय, संग्रामने विचारलं. खूप बरं वाटतंय, सानिध्या उत्तरली. संग्रामच्या हातून मसाजचा आनंद घेत छकुली गाढ झोपून गेली. ती झोपली हे बघून संग्रामने तिच्या अंगावर पांघरून घातलं. तिच्या गालावर ओठ टेकवत तो खोलीबाहेर पडला. बाहेर येऊन बघतो तर आद्या अजूनही हॉलमध्ये बसून होती. राजसुद्धा तिच्या मांडीवर झोपून गेला होता. तू अजून इथेच, संग्रामने प्रश्न केला. गाढ झोपेत असणाऱ्या राजची थोडी चुळबुळ झाली. संग्रामच्या आवाजाने त्याची झोपमोड होता होता राहिली, कारण आद्याने प्रेमाने त्याला थोपटले आणि संग्रामने राजला स्वतःजवळ घेतलं आणि त्याला घेऊन तो स्वतःच्या खोलीत आला. बेडवर त्याला शांतपणे झोपवून तो पुन्हा बाहेर आला आणि आद्यासमोर येऊन बसला. चूक झाली माझी, नका ना रागवू. सिद्धराजशिवाय मी खूप मुश्किलीने माझ्या आयुष्यातील दिवस जगत आली आहे, आद्या रडतच म्हणाली. म्हणूनच त्या सम्राटसोबत लग्न केलंस ना तू, दात चावतच संग्रामने विचारलं. फक्त जगाला दाखवण्यासाठी. त्या पलीकडे माझं आणि सम्राटचं काहीच नातं नाही. माझ्या राजची शपथ, मी तर सिद्धराजशिवाय इतर कुणाचा कधी विचारच केला नाही. राजसाठी मी जिवंत राहिले, पण ह्या जगात वावरणाऱ्या राक्षसी नजर पण माझ्या राजसोबत नीट जगू देत नव्हत्या. तुम्ही दोघे मला जे काही सांगायचं ते ऐकून घ्या, मग तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी मान्य करेल, आद्या म्हणाली. तुला शिक्षा देणारा मी कोण आहे? ज्याला तू आणि ज्याने तुला आयुष्यभर साथ द्यायचं वचन दिलंय त्याला तू बोललेलं सगळं पटत असेल तर बघ. तसंही मला राग तुझा नाहीच आहे. मला राग आहे ज्याने इतका मोठा कट रचलाय त्याचा. आम्हाला आमच्या अंजलीपासून लांब केलंय. खरा खेळ तर आता आम्ही खेळू. संग्राम पेशवे काय चीज आहे हे आता आम्ही त्याला दाखवूनच देऊ. नाहीतर जिवंतपणी नरक यातना भोगायला लावल्या तर नावच बदलून लावू आम्ही स्वतःचं, रागाने पेटून उठलेला संग्राम म्हणाला. आद्या निशब्द होती. संग्रामचा राग फक्त ती नजरेखालून घालवत होती. फोन लाव त्याला, विचार करतच संग्राम म्हणाला. कोणाला? उत्तर माहीत असून देखील आद्याने प्रश्न केला. तुझ्या नवऱ्याला. सोडाने पेटलेली नजर आद्याला दाखवतच तो उत्तरला. तो तर पुण्याला गेलाय, आद्या उत्तरली. कशाला? संग्रामने प्रश्न केला. मी नाही विचारलं, आद्याने उत्तर दिलं. असं कसं नाही विचारलं? नवरा आहे ना तो तुझा, संग्राम म्हणाला. आद्याने येणारा हुंदका कसाबसा दाबून ठेवला. संग्रामच्या कठोर शब्दांनी ती दुखावत होती, पण चूकच तिच्या हातून इतकी मोठी घडली होती की मनाला कठोर बनवून स्वतःला आणखीन कठोर करण्यासाठी बळ ती वटू लागली, जेणेकरून तलवारीसारखे चालणारे संग्रामचे शब्द ती सहन करू शकेल. तसंही संग्रामसमोर शांत बसण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्यायच शिल्लक उरला नव्हता. आम्ही काहीतरी विचारतोय तुला. खरंच माहिती नाही की आम्हाला सांगायचं नाही, असं सम्राटने सांगितलंय, संग्रामने पुन्हा विचारलं. तुमच्यापासून कोणती गोष्ट लपवली आहे का मी, आद्याने विचारलं. तू ती वाली आद्या नाही ना राहिली जिच्या प्रत्येक शब्दावर आम्ही विश्वास ठेवू. एनिवेज, आम्ही आमच्या पद्धतीने त्याच्याकडे बघू, संग्राम उत्तरला. तिच्या पुढ्यातून उठत तो बाल्कनीत आला. खिशातून मोबाईल काढत त्याने सम्राटला फोन फिरवला, पण सम्राट त्याचा फोन उचलत नव्हता, कारण तो अशा ठिकाणी आला होता जिथे त्याच्यासोबत त्याचा मोबाईल नव्हता. क्रमशः कुठे आला असेल सम्राट कळेलच पुढील भागात. धन्यवाद.